नमस्कार मित्रांनो, परत आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आज 25 मार्चला आलेली आहे। सरकारी कर्मचाऱ्यावर होणार कारवाई। तर काय कारण आहे याविषयी आपण बातमीमध्ये जाणून घेऊया। तत्पूर्वी आपणास जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला कोणतीही कसर करू नका आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खालील जे लाल कलरमध्ये सबस्क्राइब दिसत आहे त्यावर क्लिक करून समोरच्या बेलवर क्लिक करा। तर चला काय बातमी आहे याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया। तर मित्रांनो बघा, 25 मार्चला सकाळी 10:58 ही बातमी प्रसारित करण्यात आलेली आहे। शासकीय निधीतून चालणाऱ्या शैक्षणिकसह विविध संस्थातील शिक्षक, प्राध्यापक, कर्मचारी यांना निवडणुकीला उभे राहता येणार नाही, तसेच त्यांना कुठल्याही उमेदवाराचा प्रचारात भागही घेता येणार नाही। असे केल्यास त्यांच्यावर निवडणूक आयोगाकडून कडक कारवाई होणार आहे। त्यामुळे उमेदवारांच्या प्रचारात असलेल्या विविध संस्थांमधील कर्मचारी आणि शिक्षकांचे धाबे दणाणले आहे। त्यांच्यावर निवडणूक विभागाची बारीक नजर आहे। त्याचबरोबर लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 या कायद्यान्वये व निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेच्या निर्देशानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना तसेच शासनाच्या निधीतून चालणाऱ्या शैक्षणिक संस्थांसह विविध संस्थांमधील कर्मचारी, शिक्षक, प्राध्यापकांना लोकसभा निवडणुकीला उभे राहता येणार नाही। तसेच त्यांना कोणत्याही उमेदवाराच्या प्रचारातही भाग घेता येणार नाही। याचे उल्लंघन झाल्यास संबंधितावर निलंबनाची कारवाई होणार आहे। यासाठी निवडणूक विभागाची बारीक नजर असून आचारसंहितेची कडेकोट अंमलबजावणी केली जात आहे। महापालिका, जिल्हा परिषदेसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लोकप्रतिनिधी अधिनियम याची तरतूद नाही। त्यामुळे या निवडणुकीत सर्रास प्राध्यापक, शिक्षक निवडणुकीला उभे राहत असल्याचे चित्र आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आज 25 मार्चला ही बातमी प्रसारित करण्यात आलेली आहे। याविषयी आपण माहिती बघितली। आपणास हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून समोरच्या बेलवर क्लिक करा। तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।